असे तिकडून आलो परत इकडून बघते रे वरचढा रस्ताच नाही आहे भाई. भिंगरवलं आहे इथं. मॅप तरी रूटिंगला आलाय, कुठून दाखवलं चढायला काय माहिती. अर्धवट गिऱ्या सगळ्या. बाबा रे बाबा, पडलं की काय. अरे यार गाडी घुसली येतो मातीत. साईडला खड्डा होता, फोर व्हीलर इकडं होता. खड्ड्यात गाडी आपटायला नको, आणि त्याने जी लेफ्टला मारली बाईकवाल्याला उडवलं. भीती होती. सध्या तरी मला तेच चित्र समोर दिसतंय. लाईन बघा केवढी लागलंय. इथं मग काहीतरी झालं. ट्रकवाल्याने ठोकली बहुती इकडून गाडीला. हे बघा सगळं इकडं रेडी झालं. जाकी गिडी तशी ठेवलं, बॅग पॅक झाली. आता निघतोय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात. आता शिर्डीवर निघतोय. काय झालं याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये मी बोलतो जाऊ तिथलं सगळं, म्हणजे काय करतो काय नाही दाखव सगळं. आलो येईपर्यंत एवढा कंटाळा ना, अक्षरशः जमतेम गेलो. ज्या इथला रूम दाखवला होता ना, त्यांच्या इथंच ते हे आहे काय दुकान आहे, तिथं मोबाईल वगैरे ठेवले. तिथून तो प्रसाद घेतला, ते शाल वगैरे घेतलेले आतमध्ये ठेवायला. आणि नंतर गेलो ते मंदिरात ना 7:30 वाजता. इथून समोर गेलो, तिथून 7:30 वाजताच्या मंदिरात गेलो. ते 7:45 बाहेर आलो. आणि त्याच्यानंतर पूर्ण इंदाजी राहून करणारच काय सगळं. आणि जमजम जेवायचं शोधलं, जेवलो आणि येऊन जे झोपलो ते आता सकाळी उठलोय. आणि आता जवळपास 6:30 वाजलेत. बोललो 7 वाजता रात्रीच प्लॅन करा, काही करू 7 वाजता निघूया, जेणेकरून 12 पर्यंत आहे ना मोस्ट ऑफ अंतर आपलं कव्हर होईल, निघायला. मग बोलो काय असेल ते बघू. कारण कसं आहे 6-1 तास जातील. 307 किलोमीटर काहीतरी अंतर आहे. त्याच्यामुळे रेडी झालोय. तर पटापट खाली जाऊया. बाईक रेडी काय करायचे, बसूया आणि निघूया. कारण कसं आहे इथला चेकआउटचा टाइमिंग होता 12 पर्यंत. पण एवढा वेळ थांबलो ना तर झालं, रात्र होईल पुढचोपर्यंत. त्याच्यामुळे नको, जाऊया सुरू. कारण आहे ना अवतार झाला अक्षरशः. निघूया. त्याला पण काय फोन नाही केला. आम्ही उचलतो, नेतोय साबण खाली, ते येते. पण मजा आली. कारण कसं आहे शिर्डीचा प्लॅन मध्ये नव्हतं. 3 दिवस होते आपले महाबळेश्वर. म्हणजे काल आपण घरीच पोहोचलो असतो. आता जातो म्हणजे 4था दिवस वाढला. नंतर रिटर्न चाललो होते आपण. तिला बोलून त्र्यंबकेश्वर आता काय त्र्यंबकेश्वर घेऊन जवळ आहे, 90 किलोमीटर. पण एवढं आलं तिथं नाशिक जवळ आहे, विशेष नाही. नेक्स्ट प्लॅन करू. आता होता की कसं आहे त्या गोष्टीचा पुलावा आल्याशिवाय ती गोष्ट कळत नाही. कसं आहे त्यामुळे तिथलं आज येणं होतं, आलो. नेक्स्ट टाइम दुसरा प्लॅन करू. ओके चलो निघतोय पटापट. धावे घेऊ आणि निघूया. चलो बाब 0 बाईक वरती आहे ना, ट्रॅव्हल करतो एकटा असो तरी पण सामान, माणसं वाढली तरी पण सामान, असं आहे. त्याच्यामुळे तेवढा घेऊन फिरायला लागतंय. आणि नुसतं फिरणं पण सोपं आहे. आता परत कसं होतं ब्लॉग बनवून एडिट करणं, म्हणजे दिवसभर ब्लॉग बनवायचा, रात्री जाऊन एडिट करता, अपलोड करता, त्यानंतर झोपायचा. म्हणजे हे सगळं होईपर्यंत 2-3 वाजतात. मेहनत आहे यार. तुम्ही बघताय तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर सांगत ना, मी आवडत असेल नक्की करा. ओके चलो. कार बघितलंच पार्किंगला जेवढ्या गाड्या आहेत तेवढी सगळी जण लोक दर्शनाला आलेली. मोस्ट ऑफ गाड्या सगळ्याला बाहेरच होते. गाडी हे बघ इकडे गाडी लावली होती आतमध्ये. चलो जी चलो, निघालो फायनली. सगळं सेटअप केलं. आता ही बॅग दिसतंय किती पुढं आलं. ऐशावस. हां बसलीस का? डोक्याला डोकं नको आपटू. झालं काय पाठीवर डोक्याला डोकं नको आपटू. चलो गणपती बाप्पा मोरया, साई बाबा की जय. चलो काय ना. आता काय करतो, निघालो आता. आता ही बॅग बघितली, ही बॅग आता जास्त पुढं आली. काल थोडी कमी होती, आता परत त्यात वाढल्यावर वस्तू हे झालं. रस्ता इथूनच आहे लेफ्टने. पण पहिलं पेट्रोल टाकू गाडीत आणि थोडी ATM मधून कॅश काढायचे. का थांबलो कुठं कॅश द्यायला लागलं तर कॅश नाही आता जवळ. त्याच्यामुळे नाशिक आहे बघा इकडं. इथून 90 किलोमीटर आहे फक्त. म्हणजे त्र्यंबकेश्वर एकदम जवळ आहे, जास्त का लांब नाही आहे.
चलो काल इकडं आलो होतो जेवायला पुढे. ना हे उडपीवाल्यांचे आहेत ना, उडपीवाल्यांचे भरपूर आहेत हॉटेल्स. प्युअर व्हेज उडपी. आता विचारतो रूम घेता का, मला आलो चाललो बोललो आता अजून तरी कुठे राहू. आणि हॉटेल्स भरपूर आहेत, असं काय ना का हॉटेल भेटूच शकत नाही. भरपूर म्हणजे भरपूर आहेत हॉटेल्स. ATM बघत जाऊ पण ते पाठी काय ATM भेटलं नाही. ते काल बघितलं कुठेतरी गायबच झालं. आणि एक आहे ते पाठवून दाखवतात. चल बोल असं बघू बोलू. चलो चलो चलो. पुणे हायवे. हां इकडून जाईल असं. तो वाला होता ना तिकडचा मागाशी सरळ गेलो ते, तो नाशिकवरून होता रस्ता. तसं जायला लागलं असतं. हां नाशिकवरून डायरेक्ट ठाण्यामार्गे आपल्या इथं गेलो असतो आपण. इकडं पाठीमागच्या साईड बघ लाईनी हॉटेल आहेत सगळे. आता परत प्लॅनमध्ये चेंज झाला. काय आलं म्हणलं इकडूनच जायचं का काय. हां ठाण्यामार्गे थोडा फास्टर रूट दाखवतो, म्हणजे 1 तासाचा फरक दाखवत आहे. अंतर सेम आहे दोन्हीकडून पण टायमिंगचा फरक दाखवत आहे. त्याच्यामुळे आहे ना बोला तर इकडून जाऊया सगळा नवीन रूटने. बघूया काय आहे काय नाही, तर गेल्याशिवाय तर कळणार ना आपल्याला. हे बघ संगमनेर बाबू. एक आहे ना म्हणजे एवढं ट्रॅव्हलिंग करतो ना ह्यात काही गोष्टी अशा कळतात. म्हणजे स्वतःची गाडी घेऊन जी फिरण्यात मजा आहे ना, म्हणजे कसं म्हणजे एक एक गोष्ट तुम्हाला अनुभवते. आता बघा जाताना या त्या रूटने आलो तिकडच्या गोष्टी, आणि बाईकवरून ते एकदम जवळून सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आता या इकडे परत घरी रिटर्न जाताना परत असे आलो आहे, म्हणजे इकडे येताना तसे आलो, जाताना घरी इकडून चाललो आहे. त्याच्यामुळे हा परत रस्ता बघायला, कारण आपण इकडून आलोच नव्हतं ना. सगळ्या गोष्टी नवीन नवीन एकदम रोडला, आणि मजा येते एक एक सिनरी सगळ्या गोष्टी बघत जाणं. ह्या मेमरीज आहेत. आणि हा ब्लॉग बनवतो ते आपल्या चॅनलचा ग्रो व्हावं त्या हिशोबाने तर आहेत, पण मेन आपल्या मेमरीज. भले बाकीचं काय माहिती ना काय होईल नाही, पण ह्या मेमरीज लाईफ टाईम होते. जेव्हा कधी आठवण आली तेव्हा ओपन केला बघितलं, आपल्याला माहिती आपण काय केलं काय नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. त्याच्यामुळे मेमरीज आपल्या लाईफ टाईमसाठी साठून राहतात. असं आहे. आता हे दिवस कसा गेलेले दिवस परत येत नाही, पण जे झालेल्या गोष्टी आहेत ते लाईफ टाईमसाठी लक्षात राहतात. हा बघितलं त्या गावातून आणला कोपरगावतून, आणि हा मेन रोड दिसतोय कारण ह्या मोठ्या गाड्या येतात बोलल्यावरती. आणि आता इकडे जॉईन करतो आपल्याला. आय थिंक सो काय सरळ राहायचं काय माहिती, सरळ राहायचं मला वाटतं इकडं नाही राहत. एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या थांबू दे. जामच मोठी हायवे क्रॉसिंग आहे. मग रस्त्यांची मजा आहे माहिती, साईडने एकदम सिनरी बघत बघत जायला. मी तेच बोललो हायवेने आपण फास्ट पोचतो, इकडून बघत जायला मजा येते, पण हायवेला एक टायमानंतर झोप पण येतं. असं आहे. चलो चांगलेत भाई, जा बोल जा तुम्ही. असं आहे हो. बाहेर पडल्यावर एक मात्र आहे, तुम्हाला चांगल्या लोकांचा पण एक्सपिरियन्स येतो आणि वाईट लोकांचा पण एक्सपिरियन्स येतो भाई. खतरनाक खतरनाक स्कॅम होतं ना, आपल्याला कळत पण नाही. साऊथला गेलो तेव्हा पण एक दोन वेळा अनुभव घेतला आहे. खतरनाक खतरनाक स्कॅम होतं, आपल्याला समजत पण नाही. नंतर आपण काय करू पण शकत नाही असं होतं, कारण आपण बाहेरच्या स्टेटमध्ये असतो. आपल्या इथलं असल्यावर ठीक आहे, पण बाहेर असल्यावर काय नाही करू शकत. इथलं कसलं आत्मन आम्ही गावागाव फिरत आहे, पण रस्ते मस्त आहेत. आणि हे बघा बाबा लोक दोघंजणं, म्हणजे हा इकडं फील हाय, म्हणजे गावातला प्रॉपर फील आहे इकडे. बघा ही आपली जिल्हा परिषदची शाळा आहे, हे जो प्रॉपर बोलतात ना गावची वाईफ ते इकडं आहे. आणि ह्यांच्या घरांचे स्ट्रक्चर एकदम वेगळं असतं, आपल्यासारखं नाही. मग अशी दाखवलं ना तुम्हाला. हां कुठून 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 आलो आहे फिरत फिरत मस्त सगळं बघत बघत सिनरी. एक साईडला याचे मळे येतात उसाचे बघा, या साईडला इकडं घर, परत गावामध्ये, आणि परत चावडीवाला आयटम इथं जाम आहे. म्हणजे ते वडाच्या झाडाखाली किंवा झाडाखाली जे बनवलेलं असतं ना त्याच्यावर बसायचं, चावडी बोलायचे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे समजा, कारण शाळेत तर सगळ्यांनी शिकवलेलं. तर तसे पण लोक जाम बसलेले असायचे चावडीवरती बोलत. तर काय सुंदर सुंदर लोकेशन बघायला भेटतात. हायवेला ही मजा नाही, हायवेचं एक हे होतं फास्ट, फक्त ही मजा नाही. आणि बघ कसलं भारी वाटतंय इकडं सूर्यमस्कार. कसं
7:30 वाजले जातात. 12 वाजता ना ऑलमोस्ट चांगला अंतर कव्हर होईल. आता इथं दाखवलं नॉनस्टॉप जर गेलो तर 1 वाजून 17 मिनिटांनी पोचू पण दाखवत आहे. तर बघूया ना जेवढं जाता येईल तेवढं जाऊ, मग थांबू. आता 100 किलोमीटर तरी मिनिमम चालू. फक्त पेट्रोलला ब्रेक मारू येत, पेट्रोल पंप आला काय. सध्या 3 पॉईंट नाही समोर रोडला मला वाटतं बाहेर पडतोय. नॅशनल हायवे मला वाटते 160 तो बघा वरतून, म्हणजे असा गावातून जात जात आपल्याला तिकडं बाहेर आणला इथे आला. आला आला हायवे दिसला. फक्त हायवेने परत आतमध्ये यायला नाही पाहिजे. आता हायवे परत घेऊन जाता आतमध्ये. ट्रॅव्हल करा यार, ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हलच्या मेमरीज आहेत. पैसे संपलेले आजचे उद्या परत येतात, पण गेलेला टाईम आहे ना तो परत येत नाही. आणि ट्रॅव्हल करा, मेमरीज बनवा. आणि ज्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात त्यासोबत फिरा. आणि ज्याला आवड आहे त्याला घेऊन फिरा. कोणाला पण घेऊन नको जाऊ. अख्ख्या ट्रिप्स पॉल येईल तुमची. कोणाला पण घेऊन फिरू लागतं. तर जसं आता आम्ही आलो तसं माझं आयचं आमचं जमतं. मेमरी येते का डॉगेश आमचं दोघांचं जमतं बरोबर. त्याच्यामुळं तो त्याला टाईम असेल, आम्हाला असला प्लॅन झाला सगळं ओके तर आम्ही जातो. साऊथला आता मी एवढे दिवस केले, 14-15 दिवस काढले जवळपास. मग एवढे दिवस जायचं आहे ना, तर ज्याच्यासोबत बॉन्डिंग बनतं, ज्याला आवड आहे त्यासोबत फिरू शकतो तुम्ही. अरे डॉगेश पावसाळलास का रे, पावसाळलास? अरे कशाला पळतो? य आला आला. अरे रस्ता आहे ना इथून चढाला का संपला? आहे का? कुठून आहे रे? ना हाय 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 कुठून हायवेला चढाला. मी पण तेच बोलतो, इथून रस्ता तर दाखवलेला, पण मला वाटत ना इथून हाय. हे कुठं आणलं रे हायवेच्या नावाखाली? इकडं रिरूट झालाय तो. बघू तिथून चढते का नाही, फिरवायला लागलं गाडी. हो इकडं आपल्या साईडने हायवे नाही, आपण इकडून बघ कुठून आलोय. जसा रस्ता दाखवलो पण असेल बदाची रस्ता दाखवते तेव्हा इथून आलो बघ वरती. काय रे मापा, असं कसं करतो रे तू? इथून कुठून तरी आणलाय. तर वरती कुठून चढतोय पण वरती? अरे यार रेशी, हे आता कुठं आणला परत इकडून? वरती कुठून चढतोय रस्ता? असे तिकडून आलो परत इकडून बघते रे वर चढा रस्ताच नाही आहे भाई. भिंगरवला आहे इथं. मॅप तरी रोटिंगला आलाय, कुठून दाखवले चढायला काय माहिती. अर्धवट गिऱ्या सगळ्या. इथून कट दाखवला आणि इथून वरती तिकडे गेल्यावर पण तसंच आहे. सरळ गेलो का रस्ता संपतोय. चढायला कुठून आहे मग वरती? यार रे काहीतरीच होतोय वरती. फालतू गिऱ्या. आता इथून पण तिकडे जावं. मगाशी गेलो इथं. थांबवा इथं, थांबू दे एक मिनटं. खरं इथून मला तळा मॅप दिसत नाही कुठं आहे. असतं जरा मॅप बघू दे. चल इथून राईट दाखवते सर. अरे भिंगरते का? नेटवर्क गेलं की काय? आला आला. गावातूनच रोड दाखवला परत. काय करशील का? तिथं वरती चढायलाच जागा नव्हती आणि त्या साईडून दाखवता रस्ता. मी पण कन्फ्युज झालो. तिकडून 2 वेळा गोल फिरून आलो आम्ही त्या माती तिथून. मॅप तर असा आहे हो, नेईल तुम्हाला. पण हे असं भिंगरवतो मध्ये तो कधीतरी, त्याला वेळ भरलं तर. आता बघा परत हायवे आला, नॅशनल हायवे 160. मागाशी तिकडून दाखवलं आणि मग तो रस्ता परत इकडून इकडे दाखवला. सिन्नरवरून जायचं आपल्याला. बाबा लागू दे रे हायवे एकदाचा. पावसा येऊ बिऊ नको. ढग बघितलं वरती? हो घरी पोचू दे. अरे वा 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 वा. आता असाच हायवे असू दे दूर दूरपर्यंत. आया 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 आया. 5.3 किलोमीटरवरून पण टर्न आहे परत. कसं रे होणार?
बहुतेक आत्ता हां पेट्रोल पंप हे बघा पेट्रोल पंप दिसला. कारण काय होतं माझ्या 2 पॉईंट राहिलेत. आता कसं आहे अजून आहे हो गाडीच्यात बरंच चालत, पण ती कसं आहे ती कमी चालत एकदा पॉईंट का ती रेंजची एन्झायटी होते. ते इलेक्ट्रिकवाले बाबा कसे चालवतात काय म्हणजे आपल्याला नाही जमू शकत होतं. इथं तरी आहे की ना हाय तेच बोललो. तर कसं टाकी फुल केली एकदा काय बघायला नको, मग नॉनस्टॉप 300-350 किलोमीटर चलो. आता कसं गाडीला नाश्ता दिला का आता काम झालं. नाश्ता ना जेवणच झालं गाडीचा लबालब एकदम फुल. तर बघायला नको घरी जाईपर्यंत. आणि असा रस्ता असेल ना आता पूर्ण एंडपर्यंत तर सटासट जाऊ आता. कारण ते पेट्रोल नव्हतं ना त्याच्यामुळे ते कसं आहे सारखं लक्ष तिकडं जायचं होता. आता लक्ष नाही जाणार. आता चलो आता समोर. आणि इथं यांच्याकडे कार्ड नव्हतं. बरं कार्ड दिलं कार्ड बोलतं मशीनच नाही. आता हा पहिला पेट्रोल पंप बघितला मशीन नाही, मग ऑनलाईन मारले. चलो जी चलो. नाशिक सरळ सिन्नर राईट आणि कुठलं आहे मुसलगाव. आपल्याला जायचं सरळ. हे बघ हाय हे असं हो इकडं हाय काम. त्याच्यामुळं आपल्यालाच खात्री घ्यायला लागतंय नुसतं काय नाही. चलो चलो रे चलो रे. सकाळी निघालो ना म्हणजे लवकर ते एकदम बरं झालं. कारण कसं सकाळी एनर्जी हाय असतं. अंतर पण जाम फास्ट कवर होतं. जवळपास 70 किलोमीटर आलो पण म्हणजे अजून 150 तास सर लावू न थांबतो. कारण का एनर्जी हाय असते. एकदा डोक्यावरती ऊन आलं ना भरपूर मग ती एनर्जी लो होऊन जाते ॲटोमॅटिक. अरे यार हे काय उतरणीवरती एवढं. त्यात आमचा माणूस हलतोय मागं बॅगेमुळं. कारण बॅगेचं वजन आहे ना त्याच्यामुळे बॅग हल्ली का तिला पण हालत होतं. हे बाई या मॅप कसं मध्ये कन्फ्यूज करून टाकतं. 2 रस्ते दाखवता. एक नाशिकच्या आतून दाखवतंय त्याने 7 किलोमीटर परत वाढले. एक नाशिकच्या बाहेरून दाखवतं शॉर्टकटनी. मग परत बोलत जाऊ दे मरू दे इथं हायवेने जाऊ 160 परत तिकडं जर हा रोड सोडला ना तर परत मग आतून जायला लागेल. मग त्यापेक्षा इथं जे 7 किलोमीटर पटकन कवर होतील सरळ हायवेला. ही समोर दिसते नाशिक सिटी असेल सगळे. ती बघा समोर दिसेल. ह्याच्यात दिसते की ना माहीत नाही समोर दिसते मला डोळ्यात नाशिक सिटी असेल ती पूर्ण. नाशिक सिटीच्या आतमध्ये पोहोचलो आता. हे आहेत ना हे डबल जम्पर हे खतरनाक आहे. साले उडवतात. एक परवडला तो. नाशिकमध्ये आलो नाशिक. एक इंटरकॉम घ्यावाच लागलो. इंटरकॉमचं सेट. हे काय होतं माहिती वायझर बंद असलं ना का बोलता येत नाही एकमेकांशी. आणि मग ते वाऱ्यावरती आवाज जात नाही. जोरात ओरडायला लागतं. मग इंटरकॉम असल्यावर कसं कनेक्ट राहिला का ॲटोमॅटिक बोलत जाता येतं. आता सध्या ब्लूटूथ आहेत लावलं. ब्लूटूथ कसं आपण कॉलिंग वगैरे बोलू शकतो एकमेकांशी नाही बोलू शकत असा विषय आहे. सीएनजी लाईन बघ बाबा रे बाबा. हा बा इकडून त्र्यंबकेश्वर सरळ आहे. नाशिक सिटी औरंगाबाद. वरतून जात आहे काय. आता कसं आज थांबवायचं नाही म्हणून आता त्र्यंबकेश्वर करूनच गेलो असतो. कारण आता गेलो ना तर आता परत मग हे बॅग आहे का ठेवण्यापासून मग सगळ्यात बॅग होईल. आणि मग परत पुढचा टाईम वाढतोय. नाही तर मग त्र्यंबकेश्वर करून गेलो असतो रे. चलो आपल्याला जायचं इथून लेफ्ट. बाहेर आलो आणि गेल्यावर खर्च ना असं होणारच नाही ना. हे साले ते डबल टिबल जम्पर येतात ना ते एकदम बेकार. आता हे पुढच्या ऑइल सील आहेत त्याला आता मागेच मी हे केल्या होत्या यानंतर एकदम ओके झाल्या. आणि आता हे बघा राईट साईडची उडं आली परत ते जम्परच्या ह्याच्यामध्ये.
ते जाऊन परत टाकायला लागला ऑइल सेल. नाही असं आहे हो, खर्च कधी कुठं येईल आणि कसा येईल तो कोणालाच नाही कळणार. असं आहे, सांगून येत नाही खर्च. आधी भरायला लागेल परत जाऊन, कारण हे सगळे बेकार जंपर देखील आणि मोठे मोठे, आणि पटकन लांबून कळत नाही, जवळ समजतं आले एवढे जंपर आहेत म्हणून. त्याच्यामध्ये दणक्याने उडाला. ते गल्ल्या फिरून फिरून नाशिकच्या वन बाहेर काढलं. हा आग्रा मुंबई आहे, आग्रा मुंबई हायवे. चला रे, आता हा एक खर्च लागलाय, त्याला का नाही लागला. बाहेर फिरणार, गाडी चालवणार, काहीतरी होणार, त्याला का ऑप्शन नाही. ठीक आहे, ते होऊन जाईल. एकच गेला आहे ना, एक चांगला आहे. ते खोलून फक्त एवढंच काम, जाऊन खोलून ते लावून परत ऑइल बिल टाकून परत लावायचं आहे. बाकी काय तर हे नाही. चलो चलो चलो, परत एकदा हायवेवरती आता. चला, आता हायवे तर आहे सगळा, म्हणजे मेन रोड आहे ना इकडे यायचं बघाल ना, तर तो हा वालाच रोड आहे आपला मुंबईवाला. ते जो रोड आहे ना तो हा आहे, पण तो हायवे नाही भेटत आहे. हे असेच सगळे रस्ते, म्हणजे छोटे मोठे गावात जा, इकडून बाहेर निघ, तिकडून बाहेर निघ, असेच रस्ते भेटले सगळे मला तरी. ते हायवे त्यांचे तिकडे कसे ह्या लेवलचे हायवे नाही, कामं चालू आहेत तिकडे अजून. आता आहे ना नाशिक सिटीला आलो, म्हणजे पुढे आलो थोडं बरंचसं. जवळपास आहे ना 100 किलोमीटर जास्त अंतर आपण कव्हर केलं. आता 215 किलोमीटर काहीतरी अजून आहे बाकी, आणि 4.5 तास दाखवतो. जवळपास 100 किलोमीटर पकडलं तर 2 तास, तरी पण बरोबर जातो. म्हणजे 2-2.5 पर्यंत पोहोचतो अलिबागपर्यंत. आपण माणसासोबत गेलो, थांबलो कुठं अजून तर तेवढं थोडं टायमिंग वाढेल, नाही तर आरामात पोहोचतो. पण आता हा हायवे आहे ना एवढा मस्त आहे, त्याच्यामुळे थांबायची एक स्पीड चांगला मेंटेन होतोय. आणि ते काय येताना तिकडून त्याच्यामुळे हालत बेकार झाली. तिथं मस्त आलो, फास्ट आलो. अजून ऊन वरती नाही येत, तो पण चांगला अंतर कवर. अजून 100-150 किलोमीटर केलं ना, पुढला अंतर काय आपल्याकडे पोहोचतो. कारण काहीतरी ठाणे मला 146 होता मागं बघितलं तेव्हा, म्हणजे डायरेक्ट पोहोचलो मुंबईला. म्हणजे आपलं अंतर राहील ते मुंबईवरून घर करायचं मध्ये आहेत ना, कामं चालू आहेत, पण हा जबरदस्त आहे. नॅशनल हायवे काहीतरी 160 आहे हा, पण जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. मजा आली, कारण काल चांगला स्पीड पण मेंटेन झाला आणि अंतर पण पटापट कव्हर होतं आहे. काल तिकडून म्हणजे अक्षरशः हालत झाली ते बेकार. जमते तो खड्डा वाचवायच्या नादात तिकडं कट मारली त्यांनी, कळलं का? एवढा एड धावा होता तो. खड्ड्यात एक वेळ गाडी आपटलेली परवडली असती, पण त्याला उडवलेला किती वेळ पडला असता आता. हो, डायरेक्ट उडवला असता बाईकवाल्याला त्याला. हो, 1 सेकंद आता मी कॅमेरा बंद केला ना, सीन झाला. इकडं या साईडला खड्डा होता, 4 व्हीलरला इकडं होता. खड्ड्यात गाडी आपटायला नको, आणि त्याने जी लेफ्टला मारली बाईकवाल्याला उडवलाच असता. 1 सेकंद त्यांनी गाडी इकडे घेतली म्हणून, नाही तर गेलं ते कामातून. चल सरजा चल राजा, बेगी 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 जायाचं जायाचं. इथं का झालं? इथं मग काहीतरी झालं. ट्रकवाल्याने ठोकली बहुतेक इकडून गाडीला. ट्रकवाल्याने लावली, ते तिथं लावली ट्रकवाल्याने गाडी. ते एक साईडच मारलंय. काय होतं माहिती आहे, रोडची कामं चालू आहेत, त्यात हे इकडं तिकडं जायला लागतंय. इथं कोण पावरतंय ना खड्डे खड्ड्यांच्यात, ते हे करतात. हे ट्रकवाल्याने लावले, दाबले दिसते याला, एक साईड उडवले पुढची. त्याच्यामुळं गाडी चालता नाही ना रस्त्यावरती सांभाळून. कसारा घाट लागला की काय मला वाटतंय, आय थिंक सो. काय पुढं आहे जाऊन काय माहिती नाही, तसंच वाटतं. पण रोड मात्र हा जबरदस्त. आता ह्याच्या पुढं कधी यायचं असेल तेव्हा इकडूनच येणार. पण काय रस्ता आहे, एक नंबर. आणि मध्ये मध्ये काम चालू आहे ना तेवढंच फक्त, बाकी रोड जबरदस्त आहे. मुंबई 132 किलोमीटर.
अड्डा सुरू आहे बघा. ठाणे ग्रामीण पोलीस आपले सरचे स्वागत करत आहे. ठाण्याचे आलो आपण, ठाण्यामध्ये आलो. ठाण्याची हद्द सुरू झाली बोललो. अरे इथून असं वाटतं आपण पटकन आलो की नाही तिकडच्या पेक्षा. तिकडून जेव्हा शिर्डीला पोचलो ते असं वाटलं पण जाम लांब आलोय. आणि इथून बघ आपण नाशिकला का आलो बोल तिकडं ठाण्यामध्ये आलो पण आहे ना. पटकन आल्यासारखं वाटलं. तिकडून जामच टाइमपास झाला. आता आहे ना ठाणे अजून राहिले 66 किलोमीटर आणि समोर डोंगर रांग बघायचं दिसतं एकदम मस्त भारी वाटणे. आता कसं डोंगर सगळं ग्रीन ग्रीन होत चालले. पावसाळा आला ना जवळ, जून महिन्यापासून तर बघायलाच नको मग. भारी वाटतं एकदम. पण हा रोड वा वा एकदम कुंभेश्वरी रोड आहे. कुंभेश्वरी काय अंतर कव्हर झालंय जवळ. हे बघा आता किती बाकी राहिलं, 151 किलोमीटर राहिले फक्त बाकी. आलो ऑलमोस्ट आलो. एवढं अंतर कव्हर झालं. सकाळी 7 वाजून निघालं असून 7:30 आलं. मला वाटलं इकडून काय जर झालं गवळ यांचा. किती राहिले अजून 122 किलोमीटर बाकी राहिलंय. जवळपास दादा 200 किलोमीटर आलो इकडे तिकडं. इकडं बघा अजून कामं चालू आहेत ब्रिजचे. अजून होत आहे. डोंगाईंगर फोडला आहे हा कनेक्टिव्हिटी काढण्यासाठी. बघा थोडासा ब्रेक घेतला, कोल्ड्रिंक वगैरे घेतलं. दूर बघ काळा काळा नुसता. आणि आता निघालो. मुसाफिर जाने वाले. टर्न बघ आठला काढलाय खालून. आता ना आलो इथे टोल नाक्याच्या पुढे थांबलो तर ठाणा जवळच राहिला. पोहोचतो तर ठाण्याला जवळपास ना 117 किलोमीटर अंतर होतं डायरेक्ट आपल्या अलिबाग पर्यंत. आता चाललं तिथं पुढे पनवेलला गेलो काय जेवायला थांबलो तर तिथे थोडासा टाइम जाईल. नाहीतर मग डायरेक्ट घरीच. थोडासा ब्रेक घेतलाय. थोडं स्ट्रेचिंग करू लागलं. हा रोड जो आहे ना म्हणजे नाशिक काय ठाणा नाशिकवाला हा एक्सप्रेस मुंबईवाला जबरदस्त आहे. स्पीड एवढा मेंटेन होतो मस्त खतरनाक जाम आलो. तिकडून कार असं वाटलं एवढा टाइमपास झाला कुठं पोचलो गेलो असं झालं. आणि इथून समजलं पण ना 7ला निघालो इथं पोचलो पण मुंबईमध्ये आतापर्यंत. चलो शिळ फाट्यावर रोड पकडला. ट्रॅफिक तर कुठं दाखवतच नाही. सगळं ब्ल्यू मध्येच आहे म्हणजे रोड चालूमध्ये असेल. चालूमध्ये असेल ना जरी का वाटत नाही. थांबलं एकदा ना का अडकालं होतं. फायनली पोहोचलो पनवेल मध्ये. आता इथून का आपला अंतर जास्त लांब नाही, 50-55 किलोमीटर आहे. आता हे बोलता पोहोचू आपण. फक्त आपल्याकडे आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी नसली तर बरं आहे कारलेखंडीत. बाकी काय विषय नाही. आता रस्ता पूर्ण मोकळा होता आज. सनसनीत आलो, मस्त आलो. 12:30 पनवेलला टच झालो. अरे चला दादा चला. आता आलो. आपल्याकडे आता अंतर झालंय बाकी. जरा थांबलो जरा पाणी पिऊ आणि आता जाऊया बोललो. पोहोचू 1:30 वाजेपर्यंत. आणि इथं लिची दिसली ती लिची घ्यायला थांबलो. लिची एक टेस्ट लिची मस्त आहे. लिची घेऊन जाऊ 1 किलो. मस्त आहे बघ, खाऊन बघ. थोडीशी टाक. ज्यादा डाला. एक मिनिट. चलो लिची वगैरे घेतली आणि आता जाऊया घरी. अरे बघ आपलं सुंदर असं 57 किलोमीटर. लिची जामच आले हो. इकडं पण आहेत लिचीवाले. जाम आहे 400 रुपये किलो. हां काय हां
हां 400 रुपये किलो, पाव किलो घेतली. पण मस्त आहे टाइमपास खायला. त्याची होती सध्या तरी मला तेच चित्र समोर दिसतंय. लाईन बघा केवढी लागलंय. आणि हे एवढीच असली तर ठीक आहे, जास्त असेल तर गडबड होईल. पण हे बघा पूर्ण पॅक झालं सगळं. हा अरे हो म्हणजे उगाच टाइमपास ना. आता टाइमपास किती वेळ मागं. हे चेक करा लाईन बघा केवढी लागलंय. जाते काय करते निघाला मला. फुल लाईन पॅक. चला 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 काढ दादा. ही बघ केवढी लाईन लागलंय. तरी पोलीस आहेत कोऑपरेशन, असं नाही पण खतरनाक लाईन, खतरनाक. अरे बाबा मी मला वाटते फुल लागली असेल पोयनाडपर्यंत, तरी पोयनाड पेदारीपर्यंत. लाईन संपादक नावच घेत नाही, पॉवरफुल लाईन लागले. पेदारी नाक्यापर्यंत तरी पोचायला पाहिजे, म्हणजे शॉर्टकटने जातील तरी येईल, नाही तर अडकलो. पॉवरफुल पॉवरफुल. बाबा रे बाबा पडलं की काय. अरे यार गाडी घुसली येतो मातीत, मातीत गेली गाडी. आणि भुसभुशीत आहे ना माती, त्याच्यामुळं. नाही साईडला उतरवण्यात का पॉईंटच नाही, ही माती नरम आहे पूर्ण. हो मग तेच बोलतोय का, लाईन बघ. काय कंडिशन झालंय बघा. चलो 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 बॅलन्स धरायला लागतं ना. खाली परत आहे खोल, नाही पाय सरकला का डिशूम, दुसरं काय नाही. बाबा रे बाबा हे बघ एवढी पूर्ण लागली. हे बाईका म्हणून एवढं तरी आलो, कार असं मला वाटतं हालतच नसतं आलं. आता एवढं फास्ट आलो ना, इथं टाइमपास होईल बा आपला कारण नसताना इथून निघोपर्यंत. हो लाईन बघा अजून केवढी आहे. 4 व्हीलरवाले पार अडकले हो. बाईका म्हणून दमतोय तरी आपल्याला पटापट यायला. हे बघ हे बघ लाईनच लागले. हे बघा इथपर्यंत आता आलो, पॅक 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 करत करत हळूहळू हळू परत बस आली हो समोरून. परत गाडी दाबा इकडं. पण मोठी गाडी आली का पास ना, बारकी असं तरी पास होत आहे. चला चला रे. अरे जेव्हा टाइमपास केला एवढाच बोललो असतो घरी. चल 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 ओ मेरे साथी. हो 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 पोचलो बाबा एकदाचे. तर इथून राईटनेच जाऊ दे.
आणि इकडं आतमध्ये गाड्या नसल्या तर झालं, नाही तर इकडं कारलेखंडात पण फुल पॅक असेल सगळं. हे बघ इथून पण गाड्या येतात आतून. जाऊ दे इथूनच ह्याच्या गावात दर हात हो लाल लाल झाले नुसते ग्रीप पकडून, बोटं दुखायला लागले. एवढा आलो आणि इथं मोसम तुटला पूर्ण. संडे आहे तरी आज संडेला बरोबर रिटर्न जाणारी पाहिजे, तर संडेला येणारी पब्लिक आहे. चलो भाई चलो, फायनली 2 वाजून 10 मिनटं आली. ते 2 पकडलं तरी पोचलो. दीडला आलो असतो, तिकडे 15-20 मिनटं अर्धा तास गेलात ह्याच्यामध्ये जायला. गाडी पकडत आवडलं काकू. काकू काय काकूच आहे.